दादा भुसे तिथं संपतात, शेतकऱ्याला विश्वासात घेतल्याशिवाय भूसंपादन करणार नाही याचा अर्थ रस्ता करण्याची भूमिका त्यांची त्या ठिकाणी. माझी प्रामुख्यानं लोकांना सांगणं आहे की या कोल्हापूर जिल्ह्यातून अनेक महामार्ग गेलेले आहेत, पॅरलल मार्ग या शक्तिपीठसाठी आहेत आणि एवढीच जर काळजी शक्तिपीठांची असेल तर मला वाटते प्रत्येक शक्तिपीठाला 5-5 हजार कोटी रुपये द्यावेत या रस्त्याचे. त्या शक्तिपीठाच्या भोवतीचा परिसर डेव्हलप करावा, म्हणजे तुळजापूर असेल, पंढरपूर असेल, अंबाबाई असेल, जी औंढा नागनाथ असेल, जी शक्तिपीठं जोडायचं असं म्हणते. त्यापेक्षा तिथं येणाऱ्या भाविकांना, सामान्य भाविकांना चांगल्या सुविधा, राहायसाठी चांगल्या सुविधा, तिथं येणाऱ्या सामान्य माणसाला चांगलं तिथलं सगळ्या गोष्टी कशा करता येईल हा प्रयत्न करावा. आणि म्हणून असलेल्या ठिकाणी महामार्ग गरजेचा नाही, तोही लादण्याचा प्रयत्न होतो. तसंच प्रीपेड मीटरचा काही लोक म्हणत आहेत की आम्ही हे थांबवलं, परंतु स्थगिती कुठं नाही, टेंडर ऑलरेडी झालेलं आहे. त्यामुळं हे रद्द केलेल्याची भूमिका शासनाने घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे. रिक्षाच्या पासिंग संदर्भात 50 रुपयेचा दंड हा भूमिका घेतलेली आहे. मधल्या काळामध्ये हायकोर्टामध्ये त्याची स्थगिती होती, परंतु राज्य शासनाला अधिकार आहे तो स्थगित करायचा 50 रुपये. आणि म्हणून आमची अपेक्षा आहे की मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये ताबडतोब स्थगिती त्या ठिकाणी द्यावी. आणि आज सगळ्या रिक्षा संघटनांनी महाराष्ट्रामध्ये उद्या रिक्षा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्य शासन गरिबाच्या बाजूने आहे का आता कळेल आम्हाला. नाही, मला वाटतं सगळ्यांनी सर्वपक्षीय बंद त्यांनी पुकारलेला आहे. त्याचा निर्णय ती कृती समिती दुपारपर्यंत घेईल. शिंदे गटाकडून झारीतले शुक्राचार्य कोण आहेत असं विचारणा केली जाते. या सर्व हद्दवाढीला विरोध नेमका कोणाचा आहे असं मला वाटतं आता सत्ता 2 वर्ष त्यांचीच आहे, त्यांनी हुडकावं. नाही, मला वाटतं मधल्या काळात झाल्यानंतर परत प्रशासनामध्ये शिथिलता आली, परत त्याच पद्धतीनं हे चालू आहे अशी परिस्थिती आहे. आता एखाद्या पोर्टवरच कोट्यावधी रुपयाचे ड्रग्ज मिळत असतील आणि त्याची चौकशी होत नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी प्रशासनाला वाटते आम्हाला कोण विचारणारच नाही. म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा आता पुण्यामध्ये या सगळ्या गोष्टी घडत असतील तर मला वाटतं कायदा व सुव्यवस्था आता राहिलेली नाही हे वास्तव. गुन्हेगारीचा आलेख वाढतानाच दिवसेंदिवस पाहायला मिळते असं वाटतं. नाही, आता क्राईम वाढत चाललेला हे आपण पाहतो. म्हणजे ड्रग्ज हे आता सर्रास जशा पद्धतीनं एखादी पान सुपारी मिळते तशा पद्धतीनं आता ड्रग्ज गल्लीच्या कोपऱ्यावर मिळायला लागलेत. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आणि मला वाटतं या संदर्भात आम्ही अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगतो की या संदर्भात तुम्ही योग्य ती भूमिका घ्या. कोल्हापूरमध्ये सुद्धा अनेक घटना आता घडत आहेत. म्हणजे आई वडिलांच्या अगदी खुनाचा प्रयत्न करण्याचा देखील अशा चर्चा पुढे येताना आपल्याला दिसत आहेत. पेठ वडगावमध्ये काल पेठ वडगावमध्ये काही दिवसापूर्वी दोन्ही शिवसेनेमध्ये वाद झाला. कारवाई मात्र ठाकरे गटावर झालेली आहे. महिला तिथे उपोषणाला बसलेल्या आहेत. गेले 4 दिवस झालं पेठ वडगावमध्ये महिला उपोषणाला बसलेत. जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की दोन्ही बाजू ऐकून घेऊन जे चूक आहेत त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. सरकार आपलं आहे म्हणून एकतर्फी कारवाई करणं अभिप्रेत या ठिकाणी नाही. 3 महिन्यानंतर सरकार बदलणार आहे. आता का त्यांनी उपस्थित राहणं अपेक्षित आहे. मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याची अशी आम्हाला चर्चा आहे की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच कोल्हापूरला शाश्वत आधार देण्याचा प्रयत्न त्यांचा होणार आहे असं आम्हाला कळालं. माहीत नाही असं. दिल्ली मुख्यालयामध्ये उद्या काँग्रेसची विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक होते. कोण या बैठकीला राज्यात? आम्ही सगळे माजी मंत्री आणि प्रमुख नेते मंडळी हे उद्या 5 वाजता दिल्लीमध्ये विधानसभेच्या संदर्भात एक बैठक आयोजित केलेली आहे. आता त्यामध्ये पुढचं धोरण काँग्रेसचं काय असेल या संदर्भातली चर्चा होईल. विधानसभेची त्यांच्या नियमाप्रमाणे आता शपथविधी सोहळा चालू झालेला आहे सगळ्याच खासदारांचा. विधानसभेची आखणी चालू आहे आणि आता एकनाथ शिंदे यांची दिल्ली वारी जी आहे ती सुरू झालेली आहे. काल अचानकच ते दिल्ली दौरा करून आले. आता काय चाललंय त्यांचं माहीत नाही, कारण की नेमक्या सीट वाटपाचा घोळ असेल कदाचित. आज कसं आहे, शेवटी महाविकास आघाडी म्हणून जास्तीत जास्त आमदार निवडून आणणं हे या महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचं ध्येय असणार. आणि म्हणून कुठल्या मतदारसंघात कुठल्या जागा उभा करायच्या, आम्ही शिवसेना राष्ट्रवादी एकत्रित बसू. आमच्यात कुठलाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाद असणार नाही. एकमेकाला सांभाळून घेऊन काही इच्छुक असतील वेगवेगळ्या मतदारसंघात
एखादी जागा एखाद्या पक्षाला मिळाली तर तो इच्छुक त्या पक्षातनं उभारेल. काय आमच्या जिल्ह्यात अडचण येणार नाही. आम्ही तिन्ही पक्ष व्यवस्थित करू.